तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता त्रिलोत्तमा तिच्या त्या अडगडीच्या खोलीमध्ये जाते. तिथंच असणारी एक पेटी खोलते आणि त्याच्यामधला फोटो घेते आणि त्या फोटोकडे एकदम मायाळूने आणि आश्चर्याने बघू लागते. तिला मात्र त्या फोटोकडे बघून खूपच वेगळं वाटत असतं. आता तिचा तो 27 वर्षापूर्वीचा भूतकाळ असतो. आता तो लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे, पण सध्या तरी त्यांनी इतकंच दाखवलंय. आता त्यानंतर त्रिलोत्तमा त्या फोटोकडे बघत असते. आता त्या आडगडीच्या खोलीत त्रिलोत्तमा आणि चंद्रकांतशिवाय दुसरं कुणीच येत नसतं. आता त्यावेळी त्रिलोत्तमा बघत असते तर चंद्रकांत तितक्याच वेळात तिथे येतो. त्रिलोत्तमाच्या खांद्यावर हात ठेवतो. एका क्षणासाठी त्रिलोत्तमा खूपच घाबरते, पण जेव्हा चंद्रकांत असतो तेव्हा तिला कुठे बरं वाटतं. त्यानंतर मग त्रिलोत्तमा म्हणू लागती, खरंच बघा ना हो, 27 वर्ष झालेत या गोष्टीला, पण अजूनही मात्र ती गोष्ट लक्षात आली की अंगावर काटा येतो. आता त्यावेळी चंद्रकांत म्हणतो, हो त्रिलोत्तमा, तुझं सगळं काही खरं आहे, पण काही गोष्टी अशा असतात त्या पेटीत असतात ना, तर त्याला पेटीतच ठेवायचं असतं, उगं त्या गोष्टीला उघडीस आणायचं नसतं. त्यावेळी चंद्रकांतला त्रिलोत्तमाई हो म्हणते. तर दुसरीकडे मात्र ऐश्वर्याचं वागणं आता विचित्रच असतं, कारण की तिच्यामध्ये अचानक बदल घडलेला असतो. तर ती आता सावलीला म्हणू लागते. तिला मात्र हे सहन होत नसतं. त्याच्यामुळे ती सावलीला म्हणू लागते, काय गं सावली, मला काय आता आयुष्यभर असंच वागत राहावं लागणार आहे का? तर त्यावेळी सावली म्हणते, काय ऐश्वर्या मॅडम, काय झालंय, तुम्हाला काही हरकत आहे का? का तुम्ही आता परत एकदा असंच दाखवताय की तुम्ही फक्त माझ्यासाठीच हे करताय, तुमच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. तुम्ही तर म्हणलात ना की तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे, मग आता या गोष्टी तर करावीच लागतील ना. तर ऐश्वर्या म्हणते, नाही गं सावली, मी तसं नाही म्हणते, मी तुला खरंच सिरियसली विचारते की मला आयुष्यभर आता असंच करावं लागणार आहे का? त्यावेळी सावली हो म्हणते. तर आता सावली म्हणते, बघा बरं का ऐश्वर्या मॅडम, म्हणा बरं का तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर त्यावेळी ऐश्वर्या सावलीला म्हणू लागते की सावली, तुला काही हवं आहे का? तर सावली म्हणते, सध्या तर नको, पण मी जेव्हा देवपूजा करेल ना तेव्हा मला देवपूजा करतावेळेस तुम्ही हवं नको त्या गोष्टी मला विचारा, मग मी तुम्हाला सांगते. आणि सावली तिथनं निघून जाते. तर ऐश्वर्या म्हणते, खरंच तू माझ्या ह्या चांगल्यापणाचा मात्र सावली तू खूप फायदा घेते बरं का, मी याची परतफेड ना करून नक्कीच घेईल. तर दुसरीकडे मात्र सारंग आणि राजकुमार एकमेकांशी बोलत असतात. त्यावेळी सावलीही मात्र तिथेच असते. तर राजकुमार म्हणतो, हे बघ सारंग, तुम्हाला आडीनिडीच्या कामामध्ये मला ना खूप मोठी मदत केली आहे, त्याचीच मी परतफेड करायला तुझ्याकडं आलो आहे. हे बघ, आता हे माझ्या मेहनतीचे पैसे आहेत आणि मी तुझ्याकडून जेवढे काही पैसे घेतले होते ना, मी तुला परत देत आहे बरं का. आणि मग त्यावेळी सारंग तर हसूच लागतो, म्हणू लागतो, काय झालं मग, तू माझा भाऊ नाहीस का? एके भावाने जर एके भावाला मदत केली तर काय परत घेत असते का? पण त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, सारंग असं काय बोलतो तू मला इतक्या कठीण परिस्थितीमध्ये मदत केली ना, तीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे बघ, मी याच्यावरनं 500 रुपये जास्तीचे आणले आहे, कारण मी एकदा तुझ्याकडून घेतले नव्हते का, ते पण पैसे आहे. पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो, नाही राजकुमार दादा, मला पैशांची काहीच गरज नाही, मला पैसे अजिबात नको आहे. पण त्यावेळी आता राजकुमार म्हणतो, मला ना हे काहीच ऐकायचं नाही, तुला हे पैसे घ्यावंच लागतील. त्यावेळी सावली म्हणू लागते, काय तुमच्या भावांभावांमध्ये कोणता व्यवहार चालू आहे? आता त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो की खरं तर नाही बाई, तू आमच्यामध्ये ना अजिबात बोलूच नको. तर सावली शांत बसते. तर आता राजकुमार म्हणू लागतो, सारंग तुला पैसे घ्यावंच लागतील बरं का. तर आता सारंग म्हणतो, दादा तू एक मिनिट शांत हो, तू कशाला पैसे वगैरे देतोय, तू बदललास ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. पण त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो की खरं तर तू मला कठीण परिस्थितीमध्ये साथ दिली, तू मला 25,000 रुपये दिले होते, आता मी परत करतो तर तू घे ना. तर सारंग ऐकत नसतो. तर राजकुमार मात्र सावलीला म्हणू लागतो, आता ना हे पैसे तुझ्याकडे ठेव आणि तूच तुझ्या नवऱ्याला कसे द्यायचे ना तुझं तू बघ. मात्र राजकुमार सावलीच्या हातावर ते पैसे ठेवून देतो. मग त्यानंतर राजकुमार असं म्हणतो की सारंग, तू मला कठीण परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये तुम्हाला मदत केली ना, त्याच्याबद्दल धन्यवाद. पण आता सारंग म्हणतो की राजकुमार दादाचे काय चालू आहे, त्यांना काहीच कळत नसतं. तर आता राजकुमार म्हणतो, सॉरी बरं का, थँक्यू. आणि मग तो मात्र गोंधळून जातो, म्हणू लागतो, मला काय बोलायचं आहे आणि मी काय बोलून टाकतोय, मीच माझा गोंधळून गेलो. आणि राजकुमार तिथनं निघून जातो. तर सावली मात्र हसत असते. दुसरीकडे मात्र सारंग सावलीला सांगू लागतो की सावली, त्या बाबुलवाडीच्या बायका नाही का आता जंगलात जातच नाही. तर सावलीमध्ये, सारंग सर काय झालं आहे, त्या का जात नाही, त्या बायका घरी का राहत आहेत? तर सारंग म्हणतो की सावली, खूप मोठं कारण आहे. तर सावली म्हणू लागते की सारंग सर मला पण सांगा ना, मला पण माहीत झालं पाहिजे ना.
तर सारंग म्हणतो, नाही सावली, तुला सांगण्याची काहीच गरज नाही. तर सावली ऐकत नसते, म्हणून सारंग सांगू लागतो, त्या बायका याच्यासाठी घरी आहे की त्या जंगलामध्ये ना खूप मोठं भूत आहे, त्याच्यामुळेच त्या बायका घाबरून घरीच राहत आहेत. तर सावली आश्चर्याने विचारू लागते, काय सारंग सर, कसलं भूत वगैरे असतंय का? मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.